विराजमान होण्यासाठी विनंती करतो. टच करत राहतो ब्लॉग चालू यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. रात्री चव्हाण साहेबांचा निरोप आला होता. या कार्यक्रमाला मी हजर राहिली आणि त्याप्रमाणे आपण परीक्षा होत्या. साहेब आले तर सगळे लोक हजर राहते. म्हणजे त्यांना परीक्षा चालू आहे. त्याप्रमाणे आपण सूचना दिल्या. आता संपर्क झाला त्यावेळेस त्यांनी कार्यक्रम केलेला अशा प्रकारे निरोप केला. आपल्या सर्व संस्था करताना आपलं महाराष्ट्र तयार झालं. त्यामध्ये काँग्रेस सत्तामध्ये उभारलं आणि या सर्व टीमचे हेड या ठिकाणी ते तत्कालीन मुख्यमंत्री. आता मी काहीतरी साहेबांच्या बद्दल सांगावं, आपण सगळ्यांनी ऐकावं असं तर नाही. तर मी एकच म्हणेन की यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव ज्या महाविद्यालयामध्ये त्या महाविद्यालयाला दिलं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये आज चालू असलेल्या प्रत्येक संस्थेला त्यांचं नाव असावं एवढं मोठं ते व्यक्तिमत्व आहे. आपण नशिबानं बघा, आपण कुठेतरी गेलो आणि कुठलं कॉलेज आहे म्हणून तर यशवंतराव चव्हाण म्हणले की त्याला म्हणजे आपलं कॉलेज वाटतं तुमच्या लोकांना आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक. आणि म्हणून जे आपले दृष्टी नेते होते त्यांनी एक अतिशय समाजाप्रती राजकारण सुद्धा एका विशिष्ट तत्वावर नेऊन त्यांनी ठेवले. काठ आपण सगळ्यांनी वाचला असेल. त्याच्यामध्ये अनेक कथा आहेत. मी आपला अजिबात वेळ घेणार नाही सांगणार. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली त्या निर्मितीमध्ये त्यांचं जे योगदान होतं त्यामध्ये ते खरं तर आपले महाराष्ट्र करण्यामध्ये स्वतंत्र या ठिकाणी मुंबईचा तो प्रश्न होता. मुंबई पुण्याची त्याच्यामध्ये फार मोठा रोल त्यांचा आणि साहित्यिकाला तेवढाच सन्मान होता, राजकारणाला तेवढाच सन्मान होता, समाजकारणाला तेवढाच सन्मान होता, सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा तितकाच सन्मान त्या ठिकाणी दिला. मी आजच्या राजकारणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला हे म्हणून आपण नशिबान आहोत की अतिशय चांगल्या महाराष्ट्राच्या शिल्पकाराच्या नावाने ही महाविद्यालय चालत आहे. त्या महाविद्यालयामध्ये आपण सेवा करतो आहोत आणि म्हणून आता हा एक योगायोग आहे. म्हणून यशवंतरावांचा उल्लेख आणि त्यांची स्मृती आणि त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. आणि जे आपल्या सर्व संस्थांनी तो विचार समोर घेऊन बहुजन समाजाच्या ह्या मुलासाठी, सर्व धर्माच्या मुलासाठी इथं शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि हे महाविद्यालय निघाल्यामुळं आपल्याला त्यामध्ये संधी मिळाली. हा एक योगायोग आज या ठिकाणी उल्लेख करावा असं मला या ठिकाणी वाटलं. प्रस्तावना करण्याची संधी घेऊन आपले जे 4 संस्था चालक आहेत, आदरणीय पाटील बाबाराव साहेब असतील, आदरणीय पूजा असतील, बोरावर साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, सर्वांनी तीच विचारधारा पुढे घेऊन ही महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं. त्या महाविद्यालयामध्ये आपण काम करण्याची आपल्याला संधी दिली आणि हे विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले. महाराष्ट्र विचारसरणीमध्ये सर्वसामान्य लोकांना शिक्षणाची संधी मिळावी, सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं मान सन्मान मिळावा हा उद्देश खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचा होता. 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाणांनी
ज्या वेळेला 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र म्हणून स्थापना झालेली होती, परंतु 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती करत असताना अनेक संघर्ष झाले. 106 हुतात्मे गेले आपल्या महाराष्ट्रातले. आणि याचा मागचा उद्देश एक होता चव्हाण साहेबांचा, की या देशामध्ये पंचायत राज व्यवस्था आली पाहिजे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समितीपासून सर्वांकडे सत्ता आली पाहिजे. आणि म्हणून या देशामधलं पहिलं पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारं राज्य म्हणून राजस्थान आहे. आणि 2 नंबरचं राज्य म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे. पण राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती 1948 ला झाली गेली. देशामध्ये पहिलं राज्य हे आंध्र प्रदेश हे राज्य अस्तित्वात आलं गेलं. आणि आंध्र प्रदेशानंतर 7व्या 8व्या 9व्या क्रमांकाला महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं उदयास आलं गेलं. हे सर्वच्या सर्व श्रेय चव्हाण साहेबांना जातं. आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र सुजलम व्हावं, सुफलम व्हावं, आनंदीमय व्हावं, हे जे कॉलेज आहे, ह्या नद्या आहेत, हे धरणे आहेत, हे जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांनी केलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं देशाचं ज्यावेळेला संरक्षण मंत्री पद त्यांना दिलं गेलं त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचं सरकार आपल्याला माहित आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं होतं असं म्हटलं जातं. आणि ते वास्तव आहे. ज्यावेळेला संरक्षण मंत्री त्यांना देशाचं भान केलं गेलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशामधला कानाकोपरा पिंजून काढण्याचं काम आणि ती यंत्रणा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली गेली. अशा महापुरुषाची आज आपण जयंती साजरी करत आहोत. आज शहीद दिवस बी आहे. म्हणून या त्याला विनम्र अभिवादन करून माझं छोटस 2 शब्दाचं भाषण जे आहे ते संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांस्कृतिक प्रमुख डॉक्टर शिवाजी सर, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, प्रथमतः मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात विनम्र अभिवादन करतो.